नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज आपण आणखीन एक गौराईचा लुक बघणार आहोत, म्हणजेच कोल्हापूरच्या अंबाबाईच्या रूपातील गौराई। तर हा लुक मी कसा क्रिएट केलेला आहे, मी ही गौराईला साडी कशी नेसवलेली आहे, तर हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया, चला तर मग। तर हे बघा, हे आहे लोखंडी स्टँड। माझ्याकडे असं छोटंसं स्टँड आहे, तर मी याचाच वापर करणार आहे साडी नेसवण्यासाठी। तर त्याला मी छान अशी आडवी काठी बांधून घेतली आहे बघा। तर त्याचा वापर काय करायचा आहे पुढे मी सांगते। तर काठीच्या खालचा जो भाग आहे त्याला मी छान अशी साडी बांधून घेते। नाही काही लावलं तरी काही हरकत नाही, पण मी असंच कव्हर करून घेते का जरा छान वाटतं, तर त्यासाठी। इथे मी अजून एक लुक, हा कोल्हापूरच्या अंबाबाईचा लुक मी या अगोदर ही व्हिडिओ टाकलेला आहे। तर तो मी कळशीवरती म्हणजे कशा कळशीचा वापर करून आपण तांब्याची कळशी किंवा स्टीलची, तर त्याचा वापर करून सुद्धा आपण हा लुक केलेला आहे। तर हा व्हिडिओ मी अगोदरही टाकलेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ बघून तुम्हाला याच पद्धतीचे आणखीन दुसरा व्हिडिओ बघायचा असेल तर तशी मला तुम्ही कमेंट करा। मी आता तुम्हाला लोखंडी स्टँड वरती दाखवते। आता इथे मी एक काठपदराची साडी घेतली। तर आता मी नेहमी तुम्हाला याच्या अगोदर जी साडी फोल्ड करून मी निर्या तुम्हाला दाखवते साडीच्या गौराईसाठी, तर या लुक मध्ये आपल्याला तसं करायचं नाहीये। सिंगल साडी घ्यायची आहे, कारण आपल्याला निर्या जास्त पाहिजेत, कारण डबल फोल्ड केल्यानंतर मग परत त्याचं आपण डबल फोल्ड करत नाही। त्याच्यामुळे इथे पूर्ण साडी सिंगल घ्यायची आहे। तर मी पदरापासून पूर्ण सगळ्या प्लेट्स करून घेते टोटल साडीच्या। तर इथे तुम्ही पदराचा भाग सोडून आपण जो नेसता भाग असतो तर तिथपासून पण आपण इथे सुरुवात करू शकतो, किंवा तुम्ही तशी करा। पण इथे मी टोटल साडीच्या सगळ्या प्लेट्स करून घेतल्या, त्या सगळ्या एकसारख्या। कारण दोन चिमटीमध्ये पूर्ण अख्खी साडी कोणाकोणाला नाही जमत प्लेट करायला, ती निसटते। तर त्याच्यासाठी तुम्ही पदराचा भाग घेऊच नका, कारण असंही आपल्याला तो नंतर सोडायचा आहे। तर छान अशा सगळ्या निर्या एकसारख्या करून घ्यायच्या, हाताने सगळं व्यवस्थित, म्हणजे जे आतमध्ये जर दुमडली असेल एखादी प्लेट वगैरे, कारण आपल्याला इथे निर्यांचाच जास्त उपयोग करायचा आहे। त्याच्यामुळे आता इथे बघा, आपल्याला काय करायचं आहे, दोन काठ दिसत आहेत, त्या दोन्ही काठांचा वापर आपल्याला इथे करायचा आहे। तर सगळ्या निर्या करून घेतल्या। जर मी तुम्हाला सांगते ते समजत नसेल तर तुम्ही इथे समोर बघून तुम्ही त्या पद्धतीनं करा। आता इथे बघा, पदराचा भाग मी एवढा काढून घेतला, म्हणजे अंदाजे तुम्हाला गौरीच्या डोक्यावरून किती पदर पाहिजे, जास्त पाहिजे का कमी पाहिजे, त्यानुसार तुम्ही पण थोडासा जास्तच काढायचा। जास्त झाला तर तो आपल्याला मागे ऍडजस्ट करता येतो, छोटा झाला तर मग परत आपल्याला डबल मेहनत होते, त्याच्यामुळे थोडासा जास्त काढायचा। तर मी त्या प्लेट्स सोडून दिल्या, आणि राहिलेल्या प्लेट्सला परत मी असा छान, आपण जे कपडे सुकवतो तर ते चिमट्यांचा वापर आपण करायचा आहे। तर ते चिमटे ना एकदम व्यवस्थित छान असे टाईट बसतात, म्हणून मग त्याचाच वापर करायचा। तर त्या साईडचा मी पदर सोडून दिला आणि चिमटा लावून घेतला, आणि त्याच्यानंतर हे दुसरं टोक घेतलं आणि त्याला मी परत त्याचे पदर सोडला आणि चिमटा लावला। तर इथे तुम्ही पदराचा भाग आहे त्याच्या निर्या नाही केल्या करतानाच तरी सुद्धा चालू शकतं। तर तुमच्या ऍडजस्टमेंट प्रमाणे तुम्ही बघा। आता जेवढा भाग आपण निर्या केलेला आहे तर त्या सगळ्या भागाला व्यवस्थित छान असं करून घ्यायचं, कारण त्याचे जे दोन टोक आहेत आपल्याला त्याचीच गरज आहे। त्याच्यामुळे त्या भागाच्या निर्या व्यवस्थित करून घ्यायच्या दोन्ही साईडनं, आणि ते दोन्ही टोक जोडून घ्यायचे, त्याला मध्ये फोल्ड करून घ्यायचं। इथे तुम्हाला मी समोर ते दाखवलं पण आहे, तर त्या पद्धतीनं तुम्ही बघा। म्हणजे दोन्ही टोक एकसारखे करून घ्यायचे आणि मध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे तेवढा पूर्ण भाग आपल्याला अंबाबाईच्या साडीचा लुक करण्यासाठी त्या निर्या आपल्याला वापरायच्या आहेत, त्याच्यासाठी तसं घ्यायचं। आता इथे बघा, ते दोन टोक मी जोडून घेतले। आता इथं पदराचा भाग बाजूला करून घ्यायचा। इथे तुम्ही व्यवस्थित नीट बघा की मी तिथे आपल्याला एक दोरी बांधायची आहे, तर ती दोरी मी कशी बांधलीये, तर त्याचा आपल्याला माप पण घ्यायचं आहे, कुठपर्यंत आपल्याला गाठ बांधायला पाहिजे। तर तुमच्या स्टँडचं किंवा तुमच्या
कळशीचं जसं मोजमाप असेल त्या पद्धतीनं तुम्ही इथे दोरी बांधून घ्यायची। तर आता इथे मी एक दोरी घेतली बघा, ते 2 टोक जोडून घेतले आणि पदराचा भाग सोडून द्यायचा आणि राहिलेल्या भागाला आपल्याला इथे दोरीनं बांधून घ्यायचं आहे बघा। आणि ते टोक व्यवस्थित एकसारखेच झाले पाहिजेत याची मात्र तुम्ही खात्री करा आणि मगच दोरी बांधा। तर आता बघा खालचा पूर्ण भाग मी थोडासा गुंडाळून घेतला, कारण तो पदराचा भाग आहे त्याच्यामुळे तो तशाच पद्धतीनं येणार आहे, तर त्याची जास्त काही काळजी करायची नाही। मी जसं इथे समोर तुम्हाला दाखवले पदर बाजूला करायचा, खालून दोन्ही साईडनं उचलून घ्यायचं आणि तिथे बघा माप घेऊन मग तुम्हाला इथे दोरी बांधायची आहे। आणि ती दोरी जिथं मी स्टँडला काठी बांधलेली आहे तिथपर्यंत आपल्याला ती दोरी बांधायची आहे आणि तो खालच्या ज्या निऱ्या दिसतायत तर त्या काठीच्या टोकापर्यंत आपली पहिली निरी गेली पाहिजे, या पद्धतीनं तुम्हाला दोरी बांधायची आहे। याची मात्र तुम्ही व्यवस्थित खात्री करून घ्या। तर हे माझ्याकडे गौराईचं धड आहे, तर ते मी त्याच्यावरती ठेवलं। आता ते स्टँड आहे ते माझ्याकडे थोडंसं मोठं आहे, पण तो भाग असाही काही दिसणार नाही म्हणून मी त्याचा वापर केलेला आहे। तर इथे आपण कळशी ठेवून पण तुम्ही या पद्धतीची साडी नेसवू शकता। तर मी ते धड ठेवून घेतलं गौराईचं आणि ज्या निऱ्या होत्या त्याला व्यवस्थित छान मी बांधून घेतलंय बघा। जी साडीला दोरी बांधली होती त्याच्यानं मी स्टँडला दोरी बांधली आणि सगळ्या निऱ्या पकडून आणि स्टँडला अशी दुसरी एक मी दोरी त्याच्यावरती बांधून घेतली। एकदम टाईट छान असं बांधून घ्यायचं जेणेकरून अजिबात निसटणार नाही। आता बघा दोरी बांधून झाल्यानंतर आणि गौराईचं धड त्याच्यावरती ठेवल्यानंतर ह्या निऱ्याला जे चिमटे लावले होते ते चिमटे काढल्यानंतर बघा असा लुक येतो। तर जी काठी बांधली होती तर त्याचा हा असा आपल्याला वापर करायचा आहे। त्या काठीच्या टोकाला इकडचं निरीचं पहिलं टोक आणि त्या साईडच्या निरीचं पहिलं टोक असं घेऊन आपल्याला तिथं सुई दोऱ्याच्या साह्यानं छान असं दोऱ्यानं बांधून घ्यायचं आहे। त्याला एक टाका मारून घ्यायचा आहे म्हणजे ते निसटणार नाही। आता इथे माझ्याकडे छोटी काठी मला मिळाली नाही ऐन वेळेला, त्याच्यामुळे मी जी आडवी काठी बांधली आहे तर ती थोडीशी जाड आहे। तर तुम्हाला इथे जर पातळ बारीकशी अशी काठी मिळाली तर तुम्ही त्याचा नक्कीच वापर करा। तर जे 2 टोक जे आपल्याला अंबाबाईच्या साडीचा लुक करायचा आहे तर तो या पद्धतीनं। तर इथे आतमध्ये बघा तुम्ही एक म्हणजे या आकाराचा पुठ्ठा पूर्ण आतमधून पण घेऊ शकता आणि मी इथे आतमध्ये अजिबात कुठलाही पुठ्ठा वगैरे वापरलेला नाहीये। तर इथे आतमध्ये पुठ्ठा टाकून त्याचा सपोर्ट सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तर इथे मी 2 साईडला सुई दोऱ्याने छान टाके मारून घेते आणि आता इथे बघा मी म्हणजे जे बॉल पिन आहेत जे मी प्रत्येक ह्याच्यामध्ये वापर करते त्याचा इतका छान वापर होतो या निऱ्या व्यवस्थित सेट करायला। इथे जर तुमच्याकडे स्टॅपलर असेल तर त्याचाही वापर तुम्ही नक्कीच करू शकता। स्टॅपलरच्या सहाय्याने तुम्ही ते बरोबर निऱ्या एकसारख्या एकावर एक अशा घेऊन त्याला तिथं होल्ड असं करू शकता तुम्ही। तर इथे माझ्याकडे बॉल पिन आहेत तर त्या मला जास्त सोयीस्कर वाटला स्टॅपलर पेक्षा म्हणून मी त्यांचा वापर करत आहे। जो निरीचा 2 भाग होते तर एका भागाच्या एक साईडला पूर्ण स्टॅपलरनं किंवा बॉल पिननं छान अशा निऱ्या एकसारख्या आपल्याला सेट करून घ्यायच्या आहेत आणि अर्धा भाग होता तो त्या साईडला त्या पद्धतीनं आपल्याला पूर्ण व्यवस्थित हातानं सेट करून जे आपल्याला म्हणजे आपल्या पद्धतीनं चुरगळणार नाही किंवा एकसारखं दिसेल या पद्धतीनं छान असं आपल्याला निऱ्या सगळ्या अशा करून घ्यायच्या आहेत मस्त, जेणेकरून तो लुक आपला छान असा दिसेल या पद्धतीनं। तर याच्या आतमध्ये वगैरे कोणताही पुठ्ठा वगैरे नाही, बिना पुठ्ठाचं पण हे असं होल्ड होतं कारण काठापदराची साडी असते त्याचे काठ असे जाड असतात त्याच्यामुळं ते आतमध्ये फोल्ड होत नाही, ते एकसारखं राहतं आणि ते छान दिसतं। त्याच्यामुळे मी पुठ्ठा काही आतमध्ये वापरलेला नाहीये। तर जर तुम्हाला हा लुक परत कळशीवरती वगैरे बघायचा असेल तर मला तशी कमेंट करून सांगा, मी तुम्हाला नंतर वेगळ्या साडीवरती तुम्हाला हा लुक मी परत करून दाखवते। तर छान असा दिसतो आपला हा लुक आणि इतकी सुंदर अशी गौराई दिसते आपली। तर बघा किती सुंदर अशा निऱ्या येत आहेत आणि भरपूर निऱ्या होतात, त्याच्यामुळे मी जसं तुम्हाला नेहमी सांगते का
फोल्ड करून आपल्याला निर्या करायच्या नाहीत, पूर्ण सिंगल साडीच्या निर्या करून आपल्याला त्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत आणि ते दोन्ही पण भागाचा आपल्याला निर्यांचा वापर करायचा आहे। आणि या पद्धतीने सगळ्या निर्या सेट करून झाल्या आणि हा मी घेतला आहे ब्लाउज पीस त्याच साडीचा। आपण साडी नवीनच घेतो आणि त्याच्यामुळे आपल्याकडे ब्लाउज पीस असतो, तर त्याच ब्लाउज पीसनं आपल्याला ज्या मी जे धड घेतलं होतं त्या धडावरती तो ब्लाउज पीसची घडी करून घ्यायची, त्याला छान पिना लावून घ्यायच्या आणि त्या मापातच सेट करून घ्यायचं आणि तो पूर्ण ब्लाउज पीस आपल्याला डिझाईनची बाजू अशी वरती येईल या पद्धतीने आपल्याला तो छान असा गळ्यापासून खालपर्यंत जो निर्यांचा भाग आहे जो आपण ऍडजस्ट केलेला आहे, जिथं दोरी बांधली होती तिथपर्यंत येईल या पद्धतीने आपल्याला तो ब्लाउज पीस लावून घ्यायचा आहे आणि त्याला पण छान असं अटॅच करून घ्यायचं, पिन लावून घ्यायची आणि एकदम छान भरपूर पिन वापरायच्या, म्हणजे अजिबात इकडं तिकडं सटकत नाही, निसटत नाही, इतका सुंदर असा हा लुक दिसतो बघा आपल्या गौराईचा। तर छान असं सगळं बघून घ्यायचं कुठे काय असं आणि बघा किती सुंदर असं वाटतंय। आता इथे काय झालं, मला म्हणजे माहित नव्हतं, सगळं ग्रीनच झालं ऍक्च्युली, म्हणजे बॅकग्राऊंड पण ग्रीन झाला, मी घातलेलं ते पण ग्रीन आणि साडी पण त्याच टाईपची आहे, त्याच्यामुळे तो कॉन्ट्रास्ट तेवढा दिसत नाहीये। खरं तर हे माझ्या लक्षात आलंच नाही, नाहीतर मी बॅकग्राऊंड चेंज केला असता। आता इथे बघा, तर असो, आता इथे एका ताईंची कमेंट होती का ताई तुम्ही गौराईचा मुकुट कसा लावता, तर तोही मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते। तर बघा आता जो धडाला जी अशी थोडीशी गौराईचं तोंड ठेवण्यासाठी जी जागा असते तर ती पातळ असते, त्याच्यामध्ये काही मुकुट बसत नाही, तर ते आपल्याला कपडा किंवा एखादा पेपर असं छान असं त्याच्यामध्ये त्याच्या ऍडजस्टमेंट प्रमाणे बसवून त्या मापात आपल्याला गौराई सेट करायची असते। तर इथे बघा मी अगोदर एक कागद गुंडाळला, तर आता इथे तुम्हाला एकदाच होणार नाही, ते तुम्हाला 2-3 वेळा ट्राय करावं लागेल, कारण जे आतमधला गौराईच्या तोंडाचा जो होल असतो आणि जो काठीचा आहे तर त्याचं मेजरमेंट व्यवस्थित घेण्यासाठी तुम्हाला 2-3 कमी जास्त कराव्या लागतील गोष्टी, कागद किंवा एखादा कपडा। तर छान अशी नवीन जी मी इथे दोरी घेतलेली आहे, म्हणजे ब्लाउज पीसची राहिलेली लेस असते तर ती नवीन वाली, तर ती अगोदर पेपर गुंडाळून घेतला आणि त्या मुकुट बसेल या मापात, टाईट बसेल या मापात मी त्याला असं गोल राऊंड करून घेतलं आणि त्याच्यामध्ये मग त्या मुकुटमध्ये घालून मी तो मुकुट त्याच्यामध्ये ऍडजस्ट केला आणि छान असा त्या साईज मध्ये मुकुट बसवला आणि अजिबात तो हालत नाही। आणखीन एक ट्रिक तुम्हाला इथे सांगते बघा, गजरा आपण जो लावतो रेडीमेड, तर त्याला एक रबर घ्यायचा आणि त्या रबरामध्ये तो गजरा अटॅच करायचा आणि तो रबर आहे तो स्ट्रेचेबल असतो आणि गौराईच्या पाठीमागे आंबाडा असतो बघा, मुकुटला अटॅचच असतो, तर त्या आंबाड्यामध्ये तो रबर आपल्याला फक्त लावून घ्यायचा आहे। तर बस एवढंच करायचं, याला कोणतीही पिन लागत नाही गजरा लावताना। तर हे पण छान आहे, ही पण ट्रिक, जेणेकरून गजरा एकदम छान बसतो आणि व्यवस्थित मस्त दिसतो पण, आणि पिनांची पण गरज लागत नाही आणि पडतही नाही। तर या पद्धतीनं गजरा तुम्ही लावू शकता। तर छान असं गौराईला मी असं छान शृंगार वगैरे केला। आता हा पदराचा भाग आहे जो आपण साईडला ठेवला होता, तर त्याचं सांगतो तुम्हाला, तर त्याचे 2 भाग करायचे आहेत आपल्याला आणि तुम्हाला जास्त उंचीचा पाहिजे कमी उंचीचा पाहिजे, तर मी तुम्हाला सांगितलं होतं पदर जास्तच काढायचा म्हणून, तर ते बघा आता इथे तुम्ही घेताना तुम्हाला उलटा घ्यावा लागेल, कारण जो खालचा भाग आहे डिझाईनचा तर तो बांधताना तुमच्या बरोबर लक्षात येईल, ते पदर आपल्याला डोक्यावरून घ्यायचा आहे, जो काठाचा भाग आहे तो डोक्यावर यायला पाहिजे, या पद्धतीनं तुम्हाला तिथे नेसवताना बरोबर समजेल, तो फिरवून घ्यायचा आणि काठाचा भाग आपल्याला डोक्याच्या भागावरती आणायचा आहे। या पद्धतीनं तुम्ही छान असा पदर घ्या आणि त्याला अशा पिना लावा। तर हा बघा, हा आहे आपल्या गौराईचा फायनल लुक। कोल्हापूरच्या अंबाबाईच्या रूपातील गौराई जर तुम्हाला यावर्षी तुमच्या घरी आणायची असेल तर हा लुक तुम्ही नक्कीच करा, कारण इतकी सुंदर आपली गौराई दिसतीये का जशी काही महालक्ष्मी आपल्या घरीच आली आहे आणि कुणीही आलं तरी बघत राहील, इतका छान असा लुक आहे। आणि तुम्हाला जर हा लुक आवडला तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याही मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा, म्हणजे येणारे व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर अशा छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, धन्यवाद।